दक्षिण मध्य मुंबई सहसंपर्क प्रमुख दीपक महेश्वरी तर्फे शिवसेना वर्धापन दिन निमित्त मोफत छत्री वाटपचा कार्यक्रम करण्यात आला। या प्रसंगी विभाग प्रमुख अविनाश राणे, विधानसभा प्रमुख सचिन यादव, संजय राठौड़, महिला विधानसभा प्रमुख स्वातीताई दबड़े, विधानसभा संघटक सचिन राक्षे, महिला विधानसभा समन्वय शिल्पा राक्षे, राशा माणिकम, महिला उपविभाग प्रमुख राजश्री गोंदळकर, विधानसभा समन्वयक कुंदन कोळी, अशोक सिंग, उपविभाग समन्वयक तुषार वैती, अखिल भारतीय मराठा महासंघ मानखुर्द शिवाजीनगर तालुका अध्यक्ष व शिवकामगार सेनेचे मुंबई अध्यक्ष मंगेश शेरके, शाखा प्रमुख हिरपा खाजीर, महिला शाखा संघटिका किशोरी ताई कडू, महिला शाखा प्रमुख प्रेरणा खरात, महिला शाखा प्रमुख उर्मिला कलस्त्री तसेच शिवसेना पदाधिकारी, युवासेना, आजी माजी शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी दीपक महेश्वरी यांच्या माध्यमातून विभागातील नागरिकांना छत्री वाटपचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि दीपक महेश्वरी यांच्या माध्यमातून दरवर्षी शालेय मुलांना शालेय वस्तूंची मदत असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल किंवा नागरिकांना विशेष करून आज तर महिलांकरता त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि पावसाळ्यात ज्या गोष्टीची गरज आहे छत्रीची त्याचं वाटप या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। मी त्यांचं आभार मानतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवसेनेचं एक मंत्र आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। तर या ठिकाणी तर महेश्वरींच्या माध्यमातून तर 100% समाजकारणाचं काम या संपूर्ण विभागात होत आहे। मी त्यांना शुभेच्छा देतो। मुस्लिम बाहुल विभाग आहे आणि अशामध्ये कुठेतरी आपल्या ह्याच्यातून शिवसेनेच्या इथून जो उमेदवार उभा राहील त्याच्यामधून आपणही खासदार म्हणून इथून निवडून आलेला होता। आताही परत एकदा दीपक महेश्वरी यांचं कार्य कुठेतरी लोकांमध्ये आता जास्त दिसायला लागलेलं आहे, काय सांगाल आपण? या संपूर्ण प्रभागामध्ये दीपक महेश्वरी गेले कित्येक वर्ष काम करत आहेत, शिवसेनेच्या माध्यमातून काम करत आहेत। शिवसेनेची 4 शब्द त्यांच्या पाठीशी असल्या कारणामुळे एक ताकद त्यांना नेहमीच मिळत गेलेली आहे। मी त्यांच्या कामाला शुभेच्छा देतो। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात निश्चित स्वरूपात पक्षाच्या माध्यमातून दखल घेतली जाईल, परंतु अंतिम निर्णय हा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि त्यांनी नेहमीच कार्यकर्त्यांच्या कार्याचा सन्मान केलेला आहे आणि त्यांच्या कार्याची दखल घेतली जाईल। साहेब, तुम्ही जनतेच्या मनातला खासदार अजून आहात। महिला पुरुष सर्व तुमचे वाट बघत होते की आमचे साहेब येतील, तुमचे दर्शन करतील, म्हणजे तुमचे दर्शन व्हावं म्हणून ते महिला बसले होते, तुमचे वाट बघत बसले होते। नाही, मला पण आज आपल्या सर्वांना माहिती आहे विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे, त्यामुळे त्या ठिकाणी महत्त्वाच्या बैठका चालू होत्या, त्यामुळे या ठिकाणी यायला उशीर झाला आणि मलाही ट्रॉम्बे कोळवाड्यातील आमच्या माता भगिनींना भेटायचं होतं। ट्रॉम्बे कोळवाड्याचं आमचं एक वेगळं नातं आहे, कारण आयुष्याची सुरुवातच माझी ट्रॉम्बे कोळवाड्यापासून झालेली आहे आणि ट्रॉम्बे कोळवाड्यानेच मला भरभरून राजकीय यश दिलेलं आहे, त्यामुळे त्या माता भगिनींचा आशीर्वाद घेण्याची संधी होती। परंतु आता दुसरा पण आमचा कार्यक्रम आहे, गुरुवारी महेश्वरी यांनी दुसरा कार्यक्रम आयोजित केलेला आहे विताळेश्वर हॉलच्या या ठिकाणी, त्या ठिकाणी मी उपस्थित राहणार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे साधारण 6,500 छत्री जी त्यांनी वाटप करण्याचा संकल्प केलेला आहे। घरोघरी जाऊन त्यांनी ती माहिती पण गोळा केलेली आहे आणि त्या माहितीनुसार जेवढे गरजू प्रभागातील लोक आहेत त्यांना ते छत्री वाटप करत आहेत। मी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो। सर, विलंब होतोय महानगरपालिका निवडणुकीसाठी, अनेक लोकच्या समस्या कुठेतरी प्रलंबित आहेत, नगरसेवक भेटावं म्हणून अनेकांची आशा आहे, काय वाटतं सर? आपण बोलतो ते बरोबर आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे गेले कित्येक वर्ष हा निर्णय प्रलंबित होता, परंतु आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे। येणाऱ्या 4 महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्यासंदर्भातल्या सूचना केलेल्या आहेत। गेले 2-3 वर्ष नगरसेवक नसल्या कारणामुळे स्थानिक ज्या समस्या आहेत त्या लोकांना खूप भेडसावत होत्या आणि त्या समस्यांचं निराकरण होण्याकरता खूप अडचण निर्माण होत होती, कारण नगरसेवक हा प्रशासन आणि लोकांमधला एक दुवा असतो, एक माध्यम असतं आणि नगरसेवकाच्या माध्यमातून जी स्थानिक समस्या आहे तो सोडवण्याकरता खूप मोठा हातभार लागतो। परंतु दुर्दैवाने 2-2.5 वर्ष नगरसेवक नसल्या कारणामुळे या प्रभागात त्या मुंबई शहरात कित्येक लोकांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत, परंतु येणाऱ्या 4 महिन्यात हा सर्व गोष्टी संपुष्टात येऊन नगरसेवक एक चांगला नगरसेवक या प्रभागाला मिळेल असा मला संपूर्णतः विश्वास आहे। तुम्हाला काय वाटतं, परत एकदा भगवा फडकणार आहे शिवसेनेचा? निश्चित स्वरूपात मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार आहे आणि महायुतीचाच महापौर हा मुंबई महानगरपालिकेवर बसतात। सर, आता सध्या सगळीकडे चर्चा आहे की दोघे भाऊ एकत्र येणार आहेत आणि पुन्हा एकदा आमची ताकद दिसेल। बघा, लोक कामावर जे निवडणूक ही कामावर असते
ज्यांनी काम केलं त्यालाच लोक निवडून देतात आणि लोकांना माहिती आहे महायुतीच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत, त्यामुळे आमचा कामावर विश्वास आहे. कोणी एकत्र आले नाही आले त्याच्यावर ही निवडणूक अवलंबून नसते. ही काय भावकीची निवडणूक नाही आहे, ही महानगरपालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे गावच्या ठिकाणी असतं भावकीचं राजकारण, तसं ही मुंबई शहर आहे, हे आंतरराष्ट्रीय शहर आहे, हे फायनान्शियल सिटी आहे आपली. या ठिकाणी विकास डेव्हलपमेंट याच्यावरच निवडणूक लढली जाईल आणि लोक विकास जे करतात त्यांच्यावरच विश्वास ठेवून त्यांना मतदान करतील. आणि जे आपल्याला विधानसभेत दिसून आलं, लोकांनी माननीय मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भरघोस असं मतदान केलेलं आहे. त्याचीच पुनरावृत्ती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला दिसून भेटेल का? महानगरपालिका निवडणूक दिसेल आपल्याला, याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीतच आपल्याला मिळेल. धन्यवाद. नुकताच शिवसेनेचा वर्धापन दिवस हा शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई येथे झाला. अतिशय दैदिप्यमान असा हा सोहळा संपन्न झाला आणि या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आमचे दीपक महेश्वरीजी यांनी या ट्रॉम्बे कोळीवाडा भागामध्ये छत्री वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे. तसं तर दीपक महेश्वरीजी हे नेहमीच जनसेवा ही ईश्वरसेवा या माध्यमातून नेहमीच कार्यरत असतात, लोकांना मदत करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून या कोळीवाड्यातील सर्व आमच्या माता भगिनींना त्यांनी एक सुंदर अशी छत्री आज भेट दिलेली आहे. मी त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा देत आहे. खरं तर आमचे शिवसेनेचे उपनेते आमचे खासदार शेवाळे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबईमध्ये अधिवेशन सुरू आहे, त्या ठिकाणी महत्त्वाच्या बैठका पार पडत आहेत. त्यामुळे शेवाळे साहेब या कार्यक्रमाला येऊ शकले नाही. तरीसुद्धा दीपक महेश्वरीजींना आणि त्यांच्या उपक्रमाला शेवाळे साहेबांकडून देखील शुभेच्छा आणि आमच्या विभागाच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या लांबविल्या गेलेल्या आहेत. जवळजवळ 3 वर्ष आपण पुढे गेलेलो आहोत. पण तरीसुद्धा मी आपल्याला सांगू इच्छितो की या प्रभागामध्ये दीपक महेश्वरीजी यांनी लॉकडाऊनच्या काळापासून ते आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांना गरजेच्या गोष्टी आहेत त्यासाठी ते सदैव तत्पर राहिलेले आहेत, त्या गोष्टीसाठी ते पुढे राहिलेले आहेत. आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये माहिती आहे की शिवसेनेचा पदाधिकारी जो आहे, शिवसेनेचा कार्यकर्ता हा नेहमी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवण दिल्याप्रमाणे 80% समाजकारण 20% राजकारण या पद्धतीने महेश्वरीजी या प्रभागामध्ये काम करत आहेत आणि त्याची प्रचिती आपल्याला आताही देखील या कार्यक्रमामध्ये दिसून येते. नक्कीच त्यांचं शिवसेनेवर प्रेम आहे. वंदनीय शिवसेना प्रमुखांवर त्यांचा जसा विश्वास आहे त्याचप्रमाणे त्यांचा विश्वास शिंदेसाहेबांवर देखील आहे आणि शेवाळे साहेबांवर देखील आहे. आणि त्यामुळे या भागामध्ये कार्यरत असताना लोकांच्या मनामध्ये ही इच्छा निर्माण झालेली आहे, लोकांच्या मनामध्ये ही भावना निर्माण झालेली आहे की जो व्यक्ती नगरसेवक नसतानासुद्धा एवढं जर काम करू शकतो तर अशा व्यक्तीला आपण नगरसेवक बनलं पाहिजे, अशी लोकांची भावना आहे. धन्यवाद. कसं आहे, जरी मुस्लिम भाग जरी असला तरीसुद्धा आपण पाहिलं असेल की ज्या वेळेला काश्मीरमध्ये जो पर्यटकांवर हल्ला झाला त्यानंतर माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे त्या ठिकाणी भेट दिली, ते त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी जो एक मुस्लिम बांधव हा त्या ठिकाणी शहीद झाला त्याच्या घरी देखील जाऊन शिंदेसाहेबांनी भेट दिली, त्यांना 5 लाखाची मदत केली. त्यांच्या घरी ज्या त्यांच्या बहिणी आहेत त्यांना लग्नाला मदत करणार, त्यांच्या लग्नासाठी आम्ही स्वतः येणार. ही एक प्रचिती आहे शिवसेनेची वंदनीय शिवसेना प्रमुखांपासून की शिवसेना ही कधी जात भेद बघत नाही आहे. त्यामुळे या भागामध्ये असलेला मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव आहेत, त्याचप्रमाणे दक्षिण भारतीय बांधव आहेत, त्याचप्रमाणे या भागातले भूमिपुत्र हे कोळी आगरी बांधव आहेत. हे सर्वच आम्हाला शिवसेनेच्या एका झेंड्याखाली एकत्र आलेले पाहायला मिळालेले आहेत आणि तिची प्रचिती आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल. आम्ही सर्व त्यांच्याबरोबर आहोत, त्याचप्रमाणे शिंदेसाहेब देखील बरोबर आहोत. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल की ज्या ज्या पद्धतीचे वॉर्ड असतील, वॉर्डची रचना असेल त्याप्रमाणे आपल्याला उमेदवार द्यावे लागतील. दीपक महेश्वरी काय ऐसा है कि पिछले 8 साल से काम कर रहा हूँ इस क्षेत्र में, वार्ड नंबर 145, 144 में, और मेरे ख्याल से लॉकडाउन से लेके अभी तक जो काम किया है, स्कूल की फीस मैंने माफ़ कराई है. मैंने कम से कम 200 से 250 बच्चों की स्कूल की फीस माफ़ भी कराई और भरी भी है. और मैंने हॉस्पिटल्स में काम किया है. मैंने एम्बुलेंस, यहाँ पे हमारी 2 एम्बुलेंस चल रही है कई वर्षों से, करीबन 8 वर्ष हो गए 2 एम्बुलेंस हमारी चल रही है यहाँ पे, जो हम मुफ्त सेवा देते हैं यहाँ पे. और यहाँ क्रिकेट का मैच हो, दही हांडी हो, चाहे मुहर्रम हो, चाहे ईद हो, चाहे वो तमिल का कार्यक्रम हो, तमिल मंदिर का कार्यक्रम हो, साईं दर्शन, साईं पालकी का कार्यक्रम हो,
हर त्यौहार में हमारी जनसेवा टीम शामिल रहती है और हमारा योगदान उनके साथ में रहता है। हमारा सिर्फ एक ही मकसद है कि जो बाला साहब ने एक आदेश दिया हमेशा एक सुनहरा सा कि 20% राजकारण और 80% समाज सेवक, हमने वही वर्णन पे यहाँ पे काम किया है। हमारा सिर्फ यहाँ पे समाज सेवा ही रही है और ये समाज सेवा दिख रही है आपको इतनी तादाद में जो महिलाएं अपना प्यार यहाँ पे बटोर के आई है। अगर आपको मौका मिलता है तो क्या लगता है जनता आपको किस तरीके से स्वीकार करेगी? अगर मौका मिला तो मैं ये बोलूँगा कि चाहे वो हिंदू हो, चाहे मुस्लिम हो, चाहे तमिल हो, चाहे यूपी का हो, हर बंदा हर महिला मुझे सपोर्ट देगी। बिकॉज मैंने सिर्फ यहाँ पे प्यार और खुशियाँ बांटी है और उनसे प्यार और खुशियाँ मांगी है सिर्फ। दीपक जी, ऐसा है, लोकसभा के इलेक्शन, अपना विधानसभा इलेक्शन में मैं खड़े होने की तैयारी की थी। मैंने शिवाड़े साहब और शिंदे साहब ने मुझे रोका था कि नगर सेवक का इलेक्शन लड़ना है आपको, तो उस आश्वासन के दौर पे मैं चल रहा हूँ, जिसमें शिवाड़े साहब ने भी मुझे आश्वासन दिया और शिंदे साहब ने भी आश्वासन दिया है। विभाग प्रमुख अविनाश राणे जी ने आश्वासन दिया है कि मुझे टिकट डेफिनेटली देंगे नगर सेवक लड़ने के लिए, चाहे वो किसी भी वार्ड से देवे, मेरी तैयारी है लड़ने के लिए। ऐसा है, मैं सिर्फ यहाँ पे समाज सेवा करी है, लोगों का प्यार कमाया है। आज पिछले 8 सालों से जो काम करके मैंने प्यार कमाया है। मेंढक कितने भी उछल ले, मेंढक ही रहेंगे, पानी में बरसात खत्म होने के बाद में अपने बिल में घुस जाएंगे। दीपक महेश्वरी जी, यहाँ से मुझे भरोसा है मेरी जनता से, मेरे लोगों से। ये जनता नहीं है, ये मेरे अपने लोग हैं, चाहे वो चीता कैंप के हो, चाहे ट्रॉम्बे के हो, पाइलीपाड़ा के हो, दत्तनगर के हो, चाहे अमरनगर के हो, चाहे कस्टम के हो, सबका प्यार मेरे साथ में है। क्योंकि हर वक्त हर पल मैं उनके साथ में खड़ा रहा। उनकी ताकत हमेशा मुझे मिली है, चाहे मेरा हर कार्यक्रम में वो शामिल रहे हैं। यही प्यार मैंने कमाया और इस प्यार के आधार पे मैं बोलता हूँ कि यहाँ पे शिवसेना का झंडा हम पक्का लहराएंगे। आवाहन करेन का माझे भाव, मी ना भावच बोलते, माझे महेश्वरी आहेत ते आमच्या, आणि ते आमचे सहसंपर्क प्रमुख आहेत, त्यांनाच निवडून आणायचं आहे। त्यांचं काम बोलते, त्यांचं वाटप बोला, शिधा वाटप बोला, तर छत्री वाटप केलं गावामध्ये, त्यांचं त्या प्रत्येक विभागामध्ये त्यांचं काम असतं। कधी त्या सी सेक्टरमध्ये, डी सेक्टरमध्ये, तर कधी ट्रॉम्बे गाव माझं हे आजोळ आहे। मी त्यांना आवाहन करीन का जरी काय असेल पण आमच्या ह्या महेश्वरी भाऊंना जिंकून आणायचं आहे। 7 ते 8 वर्ष पण मी सांगते ना, त्यांची कुठली अपेक्षा नाही, पण एक आहे त्यांची सेवा करतात ना, त्यांना फळ नक्की देव देणार आणि देव दिल्याशिवाय राहणारच नाही आहे। सगळ्या महिला आमच्या यांच्या बरोबर आहेत, कारण हे आम्हाला नेहमी सपोर्ट करतात आहे ना, मग सगळ्यांच सपोर्ट हो, नक्की। जय हिंद, जय महाराष्ट्र। लग रहा मेरे को, मेरा नाम आबिदा अल्ताफ़ है, मैं प्रियदर्शनी महिला मंडल के अध्यक्ष हूँ। मुझे बहुत अच्छा लग रहा है कि महेश्वरी सर ने छतरी रखे, बहुत अच्छा काम है। अभी किताबों का भी रखेंगे, गरीबों को भी बहुत मदद करे हैं और करेंगे। अभी मंदिरों को भी चेक वगैरह दिए हैं, बहुत अच्छा काम, सोशल फील्ड में बहुत अच्छा काम कर रहे हैं। देखो, हमारी तो शुभकामना है उनके साथ कि जीत के वो आना ही चाहिए, क्योंकि बहुत गरीबों को बहुत हेल्प कर रहे हैं, गरीबों का काम करके दे रहे हैं। छोटी मोटी जो भी प्रॉब्लम है उनके पास आके कहते हैं तो पूरा प्रॉब्लम भी दूर करते हैं वो। मेरे तो यही शुभकामना है कि वो जीत के आए। देखो, ये तो बरसाती मेंढक है जो 5 साल के बाद बाहर निकलते हैं, तो उन लोग के लिए तो मैं तो यही कहूँगी और मैं कुछ नहीं कह सकती हूँ। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।